और अब्दुल भाई देशमुख इब्राहिम जनाब जो मेरे चाचा हैं, लगातार तीसरा दिन और सुबह से आते हैं, लेकिन क्रिकेट का जुनून आप देख सकते हैं उनके अंदर। क्रिकेट का जुनून इतना है कि न भूख लग रही है न प्यास लग रही है। बहुत ही ज़्यादा अच्छे तरीके से यहाँ के खिलाड़ियों का भी उत्साह बढ़ाते हैं। और 3 दिन में उनकी जेब भी खाली हुई है यकीनन। तारीफ तो उनकी करनी ही होगी यकीनन। ऐसे शायकीन अगर हरीश सर हमारे पास अगर रहेंगे ना, तो क्रिकेट में दिलचस्पी बढ़ जाती है, क्योंकि खिलाड़ियों का उत्साह बढ़ाना ज़रूरी होता है। और यहाँ पर इनामात देकर क्रिकेट का उत्साह बढ़ाने से उनका हौसला बढ़ता है, और जब हौसला बढ़ता है तो वो और अच्छा खेल पेश करता है। और मैं कहना चाहूँगा कि डर से बड़ा कोई वायरस नहीं और हिम्मत से बड़ी कोई। इस बीच ऊंचा अकेले वहां पर क्या होने का खतरा, और पहले ही गेंद पर विकेट। संदीप सर जो इससे पहले मैन ऑफ द मैच थे, यहां पर चलते बने एक बड़ी मछली जाल में फंसती हुई पहला विकेट। यहां पर पहली गेंद पर विकेट लिया है फहद पटेल ने। अच्छी गेंदबाजी। संदीप पहले ही गेंद पर आउट होते हुए जोरदार प्रहार किया था, हल्ला बोला था, लेकिन गेंद ठीक तरीके से बल्ले पे आई नहीं और बल्ले का बाहरी किनारा लगा और वहीं कहीं वहीं उड़ती हुई चली गई। फील्डर ने कोई गलती नहीं की इस वक्त। यहाँ पर देख सकते किस तरह इस यूनिवर्स का एक बेहतरीन दृश्य, इंतहाई दिलकश नज़ारा। और इस दिलकश नज़ारे में दो बेहतरीन टीमें अपने खेल को दिखाते हुए विकेट लेने के बाद फहद पटेल के हौसले बुलंद और बुलंद हौसलों के साथ अब डमुरियन की जानिब से दौड़ना शुरू किया। अंपायर नसीर को पार किया। इस बीच गेंद की जिसको खेला स्क्वायर की जानिब, जब तक के फील्डर आकर गेंद को फील्ड करते, दोनों बल्लेबाजों ने आसानी के साथ 1 रन हासिल किया। 1 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर पहुंचा। यहाँ खाता खुला है टीम का। 1 रन, एक खिलाड़ी के आउट होने पर टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए यकीनन ये दो मजबूत टीमें, दोनों मुतवाजिन टीमें, जो अच्छा खेलेगी, जो दबाव को झेलेगी, यकीनन वही टीम जीतेगी। लेकिन क्रिकेट का मेला लगा हुआ है तुड़ील की इस क्रीड़ा नगरी में। यूट्यूब लाइव से भी कहीं शायकीन जुड़े हैं। यहाँ पर भी आहिस्ता आहिस्ता शायकीन की तादाद में इजाफा होता हुआ, तो तमाम शायकीन का मैं आयोजक की जानिब से खैर मकदम करता हूँ, इस्तकबाल करता हूँ। इस बीच बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे, बहुत ही अच्छी गेंद, रफ्तार से गेंद सीधा विकेट के ऊपर के पास चली गई। रफ्तार, बेहतरीन गेंदबाजी करते हुए, शानदार, उम्दा, लाजवाब, नपीतुली कसी हुई गेंदबाजी करते हुए वहूर के ये गेंदबाज, ओनहार गेंदबाज, ये स्टार खिलाड़ी वहूर का अपनी प्रतिभा, अपने टैलेंट और अपनी क्षमता के मुताबिक खेलता हुआ यहाँ के शायकीन के दिलों को जीता हुआ इस बार फिर एक बार फिर बिल्कुल तैयार। इस बीच ऊंचा खेले गेंद हवाई जहाज के सफर पर जाती हुई बॉल लाइन पार कर गई। 6 रन। इन 6 रनों के साथ स्कोर तेजी से बढ़ता हुआ स्कोर पहुंचा 7 रन। 2 दिन कामयाबी के साथ इख्तिताम पजीर हुआ और तीसरा दिन टूर्नामेंट का। यकीनन आज का दिन भी बेहतरीन रहा है। आज के दिन में अच्छे अच्छे मैचेस हुए, दिलचस्प मुकाबले हुए। और इससे पहले वाला मुकाबला रोहा और पोलादपुर के दरमियान आखिरी ओवर तक, यकीनन यहाँ के शायकीन की, मैं यहाँ पर इस बीच दौड़ना चुके, अंपायर को पार किया और ऊंचा खेले, कैच होने का खतरा, उसके नीचे खिलाड़ी आते हुए और एक आसान सा कैच, एक बार फिर एक खिलाड़ी आउट। जबरदस्त गेंदबाजी करते हुए, शानदार गेंदबाजी यहाँ पर चलती हुई, अच्छी गेंदबाजी का मुजाहिरा। दूसरा इस ओवर में उनके भाई सऊद पटेल ने कैच लिया। अब आउट होने के बाद दूसरे बल्लेबाज राजा राजा जाते हुए मैदान पर, लेकिन इस वक्त पूरी तरह से मैच पर हावी है वहूर की टीम और सारा सहरा इस गेंदबाज के सर बनता है। इस बीच राइट आर्म ओवर द विकेट,
अच्छी गेंद, रफ्तार और आउटस्विंगर ये गेंद, यकीनन बेहतरीन गेंदबाजी और कप्तान के भरोसे पे पूरा उतरते हुए वहूर का ये जाबाज खिलाड़ी। और जिनके हौसले बुलंद होते हैं मंजिलें बढ़कर उन्हीं को सलाम करती है। एक ओवर के इख्तिताम पर स्कोर है 7 रन। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए एक नाजुक स्थिति में से गुजरती हुई पोलादपुर की टीम, जिसका सारा चेहरा इस गेंदबाज के सर बनता है। यकीनन बहुत ही बेहतरीन गेंदबाजी और अपने बेहतरीन गेंदबाजी की बदौलत अपने टीम को इस मैच में, इस अपने टीम की पकड़ को मजबूत करने में उनका हाथ। इस बीच दूसरा ओवर लेकर उनके बड़े भाई सऊद पटेल, जो कारकर्दगी फहद ने दिखाई है उस तरह की कारकर्दगी सऊद पटेल को भी दिखानी होगी, क्योंकि उनके पास भी वो क्षमता। इस बीच ऊंचा खेले और गेंद एक बार फिर बरारी पे सवार होती हुई बॉल लाइन के बाहर गई। 6 रन। इट्स एन इनक्रेडिबल शॉट फ्रॉम दिस बैट्समैन, ही टॉस द पिच एंड हिट्स ओवर द लॉन्ग ऑन शॉट। इट्स एन एक्सेलेंट शॉट फ्रॉम दिस बैट्समैन। तो 6 रनों के साथ स्कोर तेजी से बढ़ता हुआ 13 रन। यही सही क्रिकेट होता है। अब्दुल गफ्फार जनाब यहाँ यकीनन इससे पहले वाले मैच में बता रहे थे। इस बीच वहां पर गेंद नो बॉल भीमर फेंकी थी और एक और एक्स्ट्रा के रूप में फ्री है। इस बीच ऊंचा खेले हैं, उसके नीचे खिलाड़ी आते हुए कैच होने का खतरा, लेकिन फ्री हिट है। 1 रन मिलेगा। एक गेंद में 16 रन खर्च किए, 2 गेंदों में सऊद पटेल ने। बहुत ही खराब गेंदबाजी करते हुए उनके छोटे भाई फहद ने अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन इस ओवर में खराब गेंदबाजी चलती हुई। हालांकि अच्छे गेंदबाज है, लेकिन क्रिकेट है, क्रिकेट में कुछ भी हो सकता है। इस वक्त दबाव सऊद पटेल पर और बल्लेबाजी अब अच्छी होती हुई। एक बार फिर दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया, अच्छी गेंद, गेंद गिरने के बाद और बाहर जाते हुए अंपायर नसीर ने अपने दोनों भाई फैलाकर उसे वाइट करा दिया। एक्स्ट्रा के साथ स्कोर में इजाफा, स्कोर पहुंचा 17 रन। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए पोलादपुर अब अच्छी मुस्तहकम पोजीशन में, और इस बल्लेबाज को उसका सहरा जाता हुआ। इस बीच दौड़ना शुरू किया, यहाँ पर अच्छी गेंद, तेज शॉट, बहुत ही जबरदस्त प्रहार किया। गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री से दंदनाती हुई तेज गई, बॉल लाइन पार करके 4 रन। इस 4 रनों के साथ स्कोर में इजाफा से बढ़ता हुआ 21 रन। दूसरा ओवर जारी। सही सही मानों में बेहतरीन क्रिकेट खेलते हुए ये पोलादपुर के बल्लेबाज राजा राजा की तरह खेलते हुए अपनी बादशाहत इस मैदान पर कायम रखते हुए, इससे पहले वाले मुकाबले में भी अच्छा खेल दिखाया था पोलादपुर की टीम ने और वह दोनों टीमों ने, लेकिन इस वक्त फिलहाल राजा का शो चालू है। इस भी अच्छी गेंद, बहुत ही अच्छे तरीके से उसे खेला है, पैडल स्वीप किया, गेंद बाउंड्री की तरफ जाती हुई गेंद बॉल पार करके 4 रन। सही समझबूझ और सही अक्लमंदी से खेलते हुए इस गेंद को भेज दिया बॉल लाइन के बाहर, 4 रन। स्कोर में इजाफा, स्कोर पहुंचा 25 रन। इस शांत वातावरण में दोनों बेहतरीन टीमें अपने खेल को दिखा रहे हैं, बेहतरीन अपने टैलेंट के मुताबिक खेलते हुए। दोनों टीमों के अंदर टैलेंट बदर जाता मौजूद है, सलाहियतें हैं, लेकिन जो दबाव में अच्छा दबाव को झेलने की सलाहियत रखता है। इस बीच कैच होने का खतरा, लेकिन उससे पहले लुढ़कती हुई गेंद चली गई बॉल लाइन पार, 4 रन। क्या क्रिकेट चलता हुआ, यकीनन बहादुरों की तरह खेलते हुए ये पोलादपुर के जाबाज। इन 4 रनों के साथ स्कोर पहुंचा 29 रन। दूसरा ओवर जारी। पहले ओवर में फहद पटेल ने 8 रन दिए थे, लेकिन इस ओवर में अब तक 21 रन दिए हैं, 7 दिए थे, 22 रन दिए हैं। यकीनन यहाँ के क्रिकेट शायकीन बता रहे हैं कि पहले ओवर में 7 रन दिए थे। अच्छी गेंद, इस बार तो रफ्तार रफ्तार का बादशाह है सऊद पटेल।
इस ओवर में काफी महंगे साबित हुए। सऊद पटेल, उनके भाई ने 7 रन दिए थे, लेकिन दूसरे ओवर में 22 रन। इस तरह 2 ओवर के इख्तिताम पर 29 रन आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर, 29 for 1। अंपायर वक्त को जाया न करे, मैच जल्द शुरू करे। से 2 ओवर के इख्तिताम पर स्कोर है 29 रन। यकीनन सुनील के क्रिकेट के शायकीन को एक बेहतरीन मुकाबला देखने मिलेगा। दो बेहतरीन टीमें अपनी सलाहियतों के मुताबिक खेलती हुई, और आखिरी पड़ाव में ये दिन का आखिरी पड़ाव है। आखिरी मरहले में, दिन के आखिरी मरहले में टूर्नामेंट दाखिल हो चुकी है, जिसकी दिलचस्पी बढ़ती हुई इसके बाद जो टीम इसमें से जीतेगी वो टेम्पाला के पास खेलेगी। क्वार्टर फाइनल का मुकाबला इस के बाद होगा। जो टीम इसमें से जीतेगी वो टेम्पाला के पास क्वार्टर फाइनल में खेलेगी। जो टीम, क्योंकि एक टीम फाइनल में पहुंच चुकी है करंजगोल की, तो आज एक टीम सेमीफाइनल में पहुंचेगी और कल एक सेमीफाइनल में उनमें फिर मुकाबला होगा। फिर उसमें से एक टीम फाइनल में जाएगी जो करंजगोल के साथ खेलेगी। कमेंट्री बॉक्स में यहाँ पर शायकीन का उमड़ता हुआ सैलाब, हमारे बीच अच्छे शायकीन मौजूद हैं जो क्रिकेट की जानकारी रखते हैं। इस बीच फहद बाबा जी इस बीच ऊंचा खेले हैं, क्या होने का खतरा, उसके नीचे खिलाड़ी और आउट। बिलाल जो कल से अंपायरिंग 2-3 दिन से अंपायरिंग का काम अंजाम दे रहे, इस वक्त अपने टीम के लिए खेलते फंसती हुई पोलादपुर की ये कश्ती, कौन निकालेगा इस उनकी बीच मंझदार में फंसी हुई कश्ती को। तीसरा विकेट, विकेट का एक और विकेट का पतन आहिस्ता आहिस्ता पवेल की तरफ आते हुए ये बल्लेबाज। तोड़ील ये पहाड़ों के दामन में बसी हुई बस्ती, उसके सामने से एक नागेश्वरी नदी बहती है जो इसकी खूबसूरती को बढ़ाती है। बैट्समैन नेम संदेश कमलेश। विकेट लेने के बाद फहद के हौसले बुलंद, राइट आर्म राउंड विकेट। इस बीच फुल टॉस गेंद, और गेंद जाती है, इट्स गोइंग गोइंग गॉन आउट ऑफ द पार्क पर 6। बहुत ही बेहतरीन सिक्सर उनके बल्ले से निकलता हुआ, इस शॉट को मारने की पहले से कोशिश कर। और सिक्सर लगाने के बाद अब बल्लेबाज के हौसले बुलंद, यॉर्कर लेन की गेंद, बहुत ही बेहतरीन गेंद, और इस गेंद पर चकमा खा गए किरण, बहुत ही बेहतरीन गेंद सीधे विकेट कीपर के पास चली गई। स्कोर अभी भी रुका हुआ। लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट और डीप फाइन लेग, दूर दूर तक फैली हुई फील्डिंग, महदूद ओवर के लिए साजगार फील्डिंग। इस बीच बहुत ही अच्छी गेंद, जोरदार अपील, और उत्साह में ज्यादा वहां पर अंपायर के फैसले का इंतजार, उत्साह में ज्यादा विश्वास में कम। बेहतरीन अंपायरिंग का काम निभाते हुए नसीर फहीम, जिनके पास क्रिकेट का काफ़ी तजुर्बा है और अपने एक्सपीरियंस है, नॉलेज है उनके पास, उसका यहाँ पे इस्तेमाल करते हुए सरपंच चषक, जिसका पहला इनाम 66,666 और ट्रॉफी, दूसरा इनाम 33,333 और ट्रॉफी। इस बीच और ये गेंद फुल टॉस की गेंद थी, इसको स्क्वायर की जानिब खेला, जब तक के फील्डर आकर गेंद को फील्ड करते। 1 रन आसानी से हासिल किया, 1 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर पहुंचा 36 रन। और मैं बता दूं इसके बाद भी एक टूर्नामेंट होने वाली है खासदार चषक, जिसको 25 तारीख को इज्जत माब खासदार साहब इसी मैदान पर हेलीकॉप्टर से उतरेंगे इस टूर्नामेंट के लिए।
तो वो भी एक बड़ी अच्छी टूर्नामेंट होगी जिसका पहला इनाम है 1 लाख। इस बीच अच्छी वहां पर फील्डिंग, खराब थ्रो, 2 रन हासिल किए इन दोनों के साथ। स्कोर पहुंचा 38 रन। तीसरा ओवर का इख्तिताम, 3 ओवर के इख्तिताम पर स्कोर है 38 रन। बहुत ही अच्छी क्रिकेट दोनों टीमों की जानिब से, अच्छी बल्लेबाजी है पोलादपुर की जानिब से, तो गेंदबाजी वहूर की जानिब से। आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओवर 38 for 2, we are in the 4th over now. After losing the toss, वहूर has चौथा ओवर लेकर फहद पटेल राइट हम ओवर द विकेट अंपायर को पार किया। यहाँ पर अच्छी गेंद, बल्ले का बाहरी किनारा लिया और गेंद सीधी जल्दी जाती है बाउंड्री की तरफ। उसका पीछा करते हुए 2 किल्ड फील्डर, लेकिन गेंद बॉइंग लाइन पार कर गई। 4 रन। इन 4 ओवरों के साथ स्कोर तेजी से बढ़ता हुआ स्कोर पहुंचा 42 रन। यहाँ पर शॉट के लिए कोशिश, बल्ले का बाहरी किनारा, लेकिन किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है। स्कोर, ये ओवर चौथा है और चौथे ओवर की पहली गेंद पर चौका लगने के बाद स्कोर पहुंचता हुआ 32 रन। यहाँ मेहनत करनी होगी दोनों टीमों के, क्योंकि बिना मेहनत के हमें अपना साया भी नहीं मिलता। हमें धूप में जाना पड़ता है अपना साया मिलने के लिए, क्योंकि किसी शायर के बकौल के बिना मेहनत के यूं फल झोली में गिरा नहीं करते। हमें वक्त की शाख को हिलाना होगा, अंधेरों को बुरा कहने से कुछ नहीं होगा, हमें अपने हिस्से का दिया जलाना होगा। इस बीच फहद पटेल राइट आर्म ओवर द विकेट गेंद करेंगे। इस बार अच्छी गेंद, तेज तरह गेंद पैड को लगती हुई, लेकिन यहाँ इस बार फील्डर को तैनात किया है। अच्छी कप्तानी, 1 ही रन मिलेगा। 1 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर पहुंचा 43 रन। बेहतरीन क्रिकेट तुरील के शायकीन को देखने मिलता हुआ सरपंच चषक, जो इतिहास रचता हुआ, तारीख रचता हुआ, ये मैच नहीं, ये रोमांच का सागर होगा। यकीनन दोनों टीमें जद्दोजहद करती हुई और लड़ती हुई, दे आर फाइटिंग टू विन दिस बैटल, बट लेट्स सी हु इज गोइंग टू विन दिस बैटल। और इस टूर्नामेंट को यकीनन कामयाब बनाने के लिए हमारे बीच मौजूद शायकीन है अब्दुल गफ्फार जनाब मोहम्मद खान टेलर, जो कि खिलाड़ियों का उत्साह बढ़ा रहे हैं। यहाँ से कुछ तफसीरें भी दे रहे, अच्छे सजेशन उनकी तरफ से आ रहे हैं। इस बीच इस बार फुल यहाँ पर शॉर्ट पिच गेंद ऊंचा खेले हैं, उसके नीचे खिलाड़ी और वहां पे एक आसान सा कैच और रनआउट होने का खतरा। बहुत ही अच्छी फेक, बहुत ही अच्छा थ्रो समी की जानिब से। इसी के साथ ये खिलाड़ी रन आउट, एक और विकेट का पतन होता हुआ। बेहतरीन वहां पर थ्रो किया समी ने। और यहाँ पर हमारे मुजफ्फर देशमुख भी आए हैं, यकीनन उनका भी मैं स्वागत करता हूं तुड़ील क्रिकेट क्लब की जानिब से। बहुत ही बेहतर तो पता करो कि किस मंजिल की तरफ जाता है, मगर मंजिल अगर खूबसूरत हो तो रास्ते की परवाह न करना। बहुत ही बेहतरीन क्रिकेट यहाँ पर चलता हुआ, सरपंच चषक का मेला लगा हुआ इस क्रीडा तुड़ील की क्रीडा नगरी में, जिसमें तमाम क्रिकेटर खिलाड़ी अपने प्रतिभा और अपनी सलाहियत के मुताबिक खेलते हुए। स्कोर है 44 रन। चौथा ओवर जारी, चौथे ओवर की 4 गेंदें हो चुकी है, 3 गेंदें हो चुकी है, अभी भी 3 गेंदें बाकी। चलो चलते हैं इस मैदान की तरफ। फहद पटेल बिल्कुल तैयार, डमरुएन की जानिब से दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया, अच्छी गेंद, बहुत ही तेज गेंद, यॉर्कर, रफ्तार का बादशाह इसे कहता है, इन्हें रफ्तार का बादशाह कहा जाता है। बहुत ही बेहतरीन गेंद करते हुए नपीतुली, शानदार कसी हुई गेंदबाजी करते हुए इस मैच में पूरा जी जान लगा के कोशिश करते हुए, और जो कोशिश करते हैं ये उनकी कभी हार नहीं होती, क्योंकि बिना मेहनत के यूं नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। इस बीच
दौड़ना शुरू किया फहद पटेल ने, अच्छी गेंद, तेज तर्रार गेंद थी, गेंद को खेला है, यहाँ पर रनआउट होने का खतरा, बैकअप पर नहीं। जैसे हरीश सर ने कहा था कि अगर कोई प्रोफेशनल खिलाड़ी रहता है तो वहाँ पर थ्रो करता है क्योंकि उसे बैकअप के लिए खिलाड़ी रहता है, यही कमी है ग्रामीण खिलाड़ियों के दरमियान। इस बीच 1 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर पहुंचा 45 रन। शांत वातावरण में खेला जाने वाला मैच, क्योंकि अभी भी शायकीन की तादाद में इजाफा नहीं हुआ। अभी शाम का वक्त है, नमाज के बाद शायकीन की तादाद में इजाफा होगा, उमड़ता हुआ सैलाब आएगा और आखिरी मैच क्वार्टर फाइनल का मुकाबला जिसे देखने के लिए कई शायकीन यहाँ आएंगे। इस बीच दौड़ना शुरू किया फहद पटेल, इस बीच उनके बैट फील्डर के ऊपर से खेलते गए, गेंद का उसका पीछा करते बॉल लाइन पार कर गई, उनके पहुंच से बाहर तेजी से दंदनाती हुई गेंद तेजी से बाउंड्री लाइन पार कर गई। 4 रन। इन 4 रनों के साथ स्कोर में इजाफा, स्कोर पहुंचा आगे का कमेंट्री सुनने के लिए ओवर टू हरीश सर। धावत संख्या होते तब्बल 49 धावा। 14 षटक सुरू आहे, संपले। एक अंतिम निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळेल फहद पटेलच्या शेवटच्या चेंडूवर हा चौकार आला, अर्थात फहद नाखुश आहे या चौकाराने, कारण बॅटची बाहेरची कडा घेतली आणि चेंडू निघून गेला फ्लाय स्लिपच्या वरून। थर्डमॅन रिझनच्या क्षेत्ररक्षकाला सुद्धा तो अडवता आला नाही आणि 4 धावा मिळाल्या, 49 धावा। अर्थात या सामन्यामध्ये वापसी करायची असेल पोलादपूरच्या संघाला, अर्थात संदीप कदम सरांच्या, तर नक्कीच अब्दुल गफार देशमुख सर सांगतात की 60-62 धावा नक्की पाहिजेत, पण पोलादपूरनी तसं क्षेत्ररक्षण जर मागच्या सामन्यासारखं केलं तर मात्र त्याही धावा ती थांबू शकत नाही 60-62, कारण तब्बल 4 ते 5 झेल त्यांनी सोडले होते। एक 60 ते 65 धावा या सामन्यात निर्णायक ठरतील। शेवटचं निर्णायक षटक टाकण्यासाठी अदनान, हा चांगला फटका सनीच्या बॅटमधून, इथे धावबाद करण्याची संधी होती पण क्षेत्ररक्षण मात्र खराब होताना इथे शॉर्ट मिड विकेटला हा चेंडू पकडला गेला पाहिजे होता। धावबाद झाला असता, एकेरी धाव येते, अर्धशतक इथं पूर्ण होते ते पोलादपूर संघाचं। तब्बल 50 धावा स्कोर कार्डवर आपल्याला दिसत आहेत। tenniscricket.in च्या माध्यमातून यूट्यूबच्या साह्याने तब्बल 182 देशांमध्ये स्पर्धा आज तोडील सरपंच चषक आपल्याला पाहायला मिळते। हा चांगला फटका आहे, इथे मात्र जबरदस्त फटका, हुक केलाय, चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 धावांसाठी। कमलेशच्या माध्यमातून इथं पहा, जबरदस्त फटकेबाजी कमलेशची इथं पाहायला मिळते। एक चौकार, एक षटकार, 3 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा आतापर्यंत कमलेशने केल्या। धावसंख्या झाली 56, अब तक 56 धावा इथे पूर्ण होताना अदनान थोडासा मागडा ठरते। फुलटॉस चेंडू आहे, नो बॉलचा इशारा येतोय स्क्वेअर लेगच्या पंचांचा, इथे थ्रो पण खराब आहे, नो प्लस या 2 धावा, धावून एकूण 3 धावा, वेस्ट लाईनच्या वर हा चेंडू। विकेट क्रमांक नियम क्रमांक 21 मैदानात दाखल होताना पुढील चेंडू फ्री हिट सुद्धा येणार आहे, अर्थात 3 धावा सोने पे सुहागा होते इथं पोलादपूर संघासाठी। 3 धावा येत आहेत पण आणि चेंडू सुद्धा खर्ची होत नाहीये। 3 धावांनी धावा संख्या होते 59 धावा, 4 चेंडू शिल्लक आहेत या अंतिम षटकातील। हा यावेळेस मात्र वापसी केली अदनाननी, हा निर्धाव चेंडू हाताळला यशरक्षक समीच्या हातामध्ये, धाव मात्र येणार नाही, म्हणजे मागचा चेंडू जो खर्च घातला होता त्याची वापसी इथे करताना खऱ्या अर्थाने अदनान हे चांगले चेंडू टाकावे लागतील। निर्णायक षटक आहे, 3 चेंडू अजून शिल्लक आहेत, याच्यावर मेहनत करावी लागेल। कमलेशला सुद्धा धावा करणे गरजेचं आहे पोलादपूरसाठी। बॅटची कडा घेतली, विकेटच्या मागे क्षेत्ररक्षक आहे, तिथे धाव घेण्याचा प्रयत्न सनीचा, मात्र इथे सनी बाद होईल। इथे पोलादपूरचं नुकसान होणार नाही सनी बाद झाल्यानंतर, कारण स्ट्राईक कमलेशला मिळणे गरजेचं आहे। अंतिम 2 चेंडूमध्ये धावसंख्या झाली कंप्लीट 60। हे 2 चेंडू 10 धावा जर घेतल्या कमलेशने, एखादा षटकार एक चौकार जर घेतला तर निर्णायक ठरतील। इथे 4-5 धावांवर रोखला तर वहूर संघाला सुद्धा निर्णायक ठरेल, अर्थात या 2 चेंडूंमध्ये अदनानला धावा द्यायच्या नाही आहेत। एकेरी दुहेरी धाव गेली, 2-3 धावा गेल्या तर काय बिघडणार नाही वहूर संघाचं, पण मोठा फटका खेळून द्यायचा नाही कमलेशला। कुणाला यश मिळेल पाहूया।
हा परफेक्ट यॉर्कर ब्रह्मास्त्र पाहायला मिळाला अदनानचं. प्रचंड वेग पाहायला मिळाला, अचूकता आणि भेदक मारा हे खऱ्या अर्थाने अदनानची ओळख. आणि ते मैदानात दाखल करताना अदनान निर्धाव चेंडू 60 धावांवरच रोखले आतापर्यंत पोलादपूर संघाला. अंतिम निर्णायक चेंडू अर्थात इनिंग संपताना विकेट मिळाला तर वहूर संघाला चांगलं राहील आणि जर षटकार आला तर पोलादपूरसाठी नक्कीच संजीवनी राहील. हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. फहद बाबा जे आहे चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक विकेटकडे, याला म्हटलं तर फहद बाबाजी. अर्थात एकेरी धाव कमलेशला मिळेल, पोलादपूरला मिळेल. धावसंख्या होईल 61 आणि जे प्रेडिक्शन केलं होतं अब्दुल गफार देशमुख यांनी 62 धावा, एक्झॅक्ट तेवढ्याच धावा आता पार करायच्या. तर वहूर संघाला निर्णायक 5 षटकांमध्ये 62 धावा चेस करायच्या आहेत. कमलेश्वर थोडीशी नाखुश संदीप कदम सर, कारण त्याला फुलटा चेंडू मिळाला होता, त्याचा फायदा कमलेशला उचलता आला नाही आणि त्याबद्दलच अर्थात सर आहेत तर नक्कीच आपल्या विद्यार्थ्याला त्याची कान उघाडणी करणारच आहेत ते. कारण काय चुका घडल्यात नाही, कमलेशनी सुद्धा मोठेपणा दाखवून संदीप कदम सरांचं बोलणं ऐकून घेतलंय. त्यालाही माहिती आहे की माझ्या क्रिकेटमध्ये जर चांगलं सुधारणा व्हायची असेल तर अशा मार्गदर्शकाची गरज आहे मला. आता मात्र या 62 धावा रोखण्यामध्ये यश मिळतं का पोलादपूर संघाला आणि मास्टरमाइंड संदीप कदम सरांना यश मिळतंय काय? उर्वरित या सामन्यात या 5 षटकांमध्ये कशी रणनीती आखली जाईल ती आपल्याला पाहायला मिळेल. वहूर संघ हावी होतोय का पोलादपूर संघ 62 धावा रोखतोय? गोलंदाजी पाहिली पोलादपूरची तर चांगली गोलंदाजी आहे. अर्थात कल्पेश आहे, राजेश घाडगे आहे, अनिकेत आहे, चांगली गोलंदाजी लाईनअप आहे संदीप कदम सरांकडे. पण जर मागच्या सामन्यात केलेल्या चुका क्षेत्ररक्षण करताना त्या जर केल्या नाही तर नक्कीच चांगली गोलंदाजी राहील इथे ती पोलादपूर संघाची. चला प्रथम फलंदाज पाठवायच्यात. एक निर्णय, एक सामना, अर्थात या सामन्यानंतर क्वार्टर फायनलचा सामना आपण सगळेजण अनुभवणार आहोत. चला क्षेत्ररक्षण फैलावले. मी विनंती करणं वहूर संघाला की प्रथम फलंदाज पाठवायचे आहेत मैदानात वहूर. चला सौद आणि फहद पटेल अर्थात पटेल बंधू आपल्याला पाहायला मिळतील. फ्लावर बंधू आपण पाहिले, तँडी फ्लावर, ग्रँड फ्लावर, मार्क पॉझिटिव्ह, कुणाल पांड्या, हार्दिक पांड्या, दोन्ही भाऊ आता मैदानात येतात. सौद आणि फहद, अर्थात फहद पटेल जबरदस्त गोलंदाजी, पण गोलंदाजी करता करता या खेळाडूने आपल्या फलंदाजीवर गुणवत्ता सिद्ध केली आणि आता मात्र प्रारंभिक बॅटर म्हणून तो मैदानात दाखल होताना सौद पटेल हा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. अर्थात ऑफ साईड ही अतिशय ताकद सौद पटेलची पाहायला मिळते. उजव्या यष्टीच्या बाहेरचे चेंडू आणि कव्हर रिझनमधून बॅकवर्ड पॉईंटवरून स्ट्रोक खेळण्यात सौद पटेलचा कसब आहे. अर्थात जबरदस्त फलंदाजी त्याची पाहायला मिळते. उजव्या यष्टीच्या बाहेरचे चेंडू खेळण्यामध्ये अतिशय याचा अर्थ असा नाही की ऑन साईडला तो खेळत नाही, तर ऑन साईडला चांगली फलंदाजी करतो. पण चांगल्या फलंदाजी गुणवत्ता असते किंवा एक प्लस पॉईंट असतो तो उजव्या यष्टीच्या बाहेरचे. अर्थात आपण पाहिलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ऑफ साईडला द गॉड ऑफ ऑफ साईड क्रिकेट असं म्हटलं जातं सौरव गांगुली यांना. तशाच प्रकारे उजव्या हाताचा फलंदाज जर आपण पाहिला तर उजव्या बाजूला जबरदस्त फलंदाजी ऑफ साईडला करणारा सौद पटेल स्ट्राईक एंडला. अर्थात गोलंदाजीसाठी राहील कल्पेश हा प्रमुख असर आहे संदीप कदम यांच्या भात्यातलं हे कल्पेश. जर हे चाललं तर या सामन्यात खूप महत्त्व ठरणार आहे पोलादपूर संघाला. पॉवर प्लेचं हे षटक आहे. 62 धावा वाचवायच्यात पोलादपूर संघाला. वळूया आपण मैदानामध्ये. पंचांच्या डाव्या बाजूनी कल्पेश परफेक्ट यॉर्कर, पहिल्या चेंडूवर हा यॉर्कर, इथे क्षेत्ररक्षण. ह्या एकेरी दुहेरी धावा रोखाव्या लागतील पोलादपूर संघाला. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल 62 धावा जर रोखायच्या असतील.
पुन्हा एकदा आपण वळूया मैदानामध्ये. कल्पेश गोलंदाजी करेल फहद पटेलला. हा चांगला स्ट्रोक कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवर. चांगलं क्षेत्ररक्षण अनिकेतचं. एकेरीच धाव मिळेल फहद पटेलला. जी रचना आखली संदीप कदम सरांनी आपल्या गोलंदाजाला जे क्षेत्ररक्षण दिले, अर्थात एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक दिसतोय, डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक दिसतोय, एक कव्हर रिजनमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये 2 क्षेत्ररक्षक इथं कल्पेशने घेतलेत. पुन्हा एकदा कल्पेश साऊथसाठी. हा चांगला फटका स्टे डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमा रेषा पार. या सामन्यातील पहिला षटकार सौद पटेलच्या बॅटमधून येते. चेंडू अर्थात क्रिकेटमध्ये सगळ्यात सेफ झोन म्हटलं जातं ती विकेटच्या मागं आणि विकेटच्या समोर, आणि तोच फटका इथं सौद पटेलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. नक्कीच कल्पेश. हा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑनला. धाव मात्र मिळणार नाही तर सौदला. कल्पेशने षटकार खर्ची केल्यानंतर कमबॅक केल्याने एक चांगला चेंडू हाताळलाय. धाव मात्र मिळत नाही. धावसंख्या तिथे स्थिर आहे 8 धावा. पहिलं षटक सुरू आहे. 4 चेंडू टाकलेत आतापर्यंत कल्पेशने. 5वा चेंडू घेऊन सौदसाठी. हा स्लोवर वन. वाह, याला म्हटलं आता ऑफ साईडचा बेताज बादशाह सौद पटेल. चेंडू बॅकवर्ड पॉइंट वरून सीमारेषा पार. चौकार स्वीपर करून मधून येते. हा देखणा चौकार सौद पटेलच्या बॅटमधून. गोलंदाजांनी चूक करणे घरामध्ये चांगली गोलंदाजी. 12 अर्थात कुणाची इथे 12 वाजतील हे येताना सामन्यात पाहायला मिळेलच आपल्याला. हा चांगला चौकार सौद पटेलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. परफेक्ट फुलटॉस, पण लोअर फुलटॉस म्हणून सौद पटेलने चेंडूला फेकले फैजलच्या स्टॉलमध्ये लगडा पाव काढण्यासाठी. चांगला फटका षटकार 6 धावांसाठी. आणि षटकार आल्यानंतर सौदसाठी थंडा. एक फॅन सौदचे स्वतः घेऊन चाललेत मॅच मध्ये. चला, अर्थात युट्यूबचे कॅमेरामॅन सुद्धा हे चित्र घेतील. थँक सौद पडेल. एक चांगला षटकार पाहायला मिळाला. असेही फॅन आपल्याला पाहायला मिळतात क्रिकेटमध्ये. अर्थात इथे युट्यूबवर येण्याची हाव कुणालाच रोखत नाही, आणि कॅमेरा आपल्यावर यायला पाहिजे. नाही, तुम्ही खऱ्या अर्थाने क्रिकेटचे फॅन आहेत, युट्यूबचे नाहीत. नक्की चांगला षटकार ठोकला होता सौदने. त्यांनी इथं आधीच डिक्लेअर केलं होतं जर षटकार आला तर मी नक्की घेऊन जाईन सौदसाठी थंडा. हा दिशाहीन गोलंदाजी राजेश गाडगेची. पंचांचा इशारा आहे या सिटीचं वाईट बॉल. अर्थात त्याची इच्छा सुद्धा पूर्ण झाली, कारण त्यांची इच्छा होती सौदनी षटकार ठोकावा आणि मी त्याला थंडा पाजावा. राजेश गाडगे फर्स्टसाठी. हा फटका फसलाय. इथं क्षेत्ररक्षक आहे कल्पेश. चेंडूच्या खाली करणार नाही चूक. पहिला गडी इथे गारद होईल वौर संघाचा. फहद पटेल बॅक टू द पालन. डीजेला मिळेल संधी सुमधुर. जी फैसल. राजेश गाडगे एक यशस्वी गोलंदाज पोलादपूरसाठी.
हा उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर आहे. पंचांचा इशारा येतोय. एस इट इज वाईड बॉल. एक चांगला चेंडू फेकल्यानंतर पुन्हा एकदा स्वैर गोलंदाजी करताना, दिशाहीन गोलंदाजी करताना राजेश या षटकात दुसरा वाईड त्याच्या माध्यमातून इथं पाहायला मिळते. आमच्या स्कोररवर स्कोरबुकसाठी आज सकाळपासून आपण पाहतोय. अहमद देशमुख 20 धावा झाल्यात. दुसरं षटक सुरू आहे. 62 धावांचा बाटलाग करताना आणखीन 42 धावा कराव्या लागतील. कल्पेश आपल्या गोलंदाजाकडे चर्चा करताना, कारण साऊथ पटेलसाठी क्षेत्ररक्षणात थोडंसं व्यूहरचनेत बदल करताना इथं पाहायला मिळते. कारण पाहिलं आपण साऊथ पटेलची ताकद जर आपण पाहिली तर उजव्या अष्टीच्या बाहेर आणि हे हेरलंय संदीप कदम यांनी. आपण पाहायला मिळेल डीप एक्स्ट्रा कव्हरला स्वीपर कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक दिसते. लॉंग ऑफ रिझनला एक क्षेत्ररक्षक मिळते साऊथ. हा यावेळेस मात्र चेंडू खाली राहिलाय. धाव मात्र मिळणार नाही. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी इथं पाहायला मिळते. तीन चेंडू इथं पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 20 आहे. हा चांगला फटका साऊथ पटेलचा. मी म्हटलं ज्याला उजव्या बाजूला खेळतायत आणि ऑन साइडला पण फुल सक्सेसफुल चौकार साऊथ पटेलच्या बॅटमधून. का चांगला चौकार आपल्याला पाहायला मिळता. आखूट टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षणानुसार राजेशला गोलंदाजी करावी लागेल. हा परफेक्ट यारकर इथे पाहायला मिळाला. लो फुल टॉस घेऊन क्षेत्ररक्षक आहे तिथे कल्पेश. चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धाव. आता मात्र साजेशी गोलंदाजी. जसे क्षेत्ररक्षण लावले तशा प्रकारची गोलंदाजी राजेशकडून. धावसंख्या होती तब्बल 25 धावा. 62 धावांचा पाठलाग करताना 25 धावा. तिसरं षटक आता फलंदाजीला आलंय समी. एक अतिशय हार्ड हिटर फलंदाज आहे. बॅटची कडा घेतली. दुसरं षटक सुरू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळालं. एकेरी धाव मिळते. या एकेरी धावांनी धावसंख्या होते 26. दोन षटकानंतर 26 धावा. 13ची सरासरी इथे आहे. आपण पाहिलं तर आपल्या संघाला जी गरज आहे त्याच धावा इथे करताना इथं पाहायला मिळतात साऊथ पटेल आणि समी. अर्थात शेवटच्या चेंडूवर एकेरी धाव घेतली. समीने आपलं खातं उघडलं. अठरा चेंडू 36 धावांचं लक्ष आहे ते समीकरण वहूर संघासाठी. चला टीम मीटिंग्स जास्त घ्यायची नाही. आयोजकांकडून आपल्याला विनंती असेल कारण यानंतर एक क्वार्टर फायनलचा मुकाबला आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी अनिकेत. अठरा 36 असं समीकरण आहे. फलंदाजी लाईनअप आहे ओव्हरकडे. डीप फलंदाजी लाईनअप आपल्याला पाहायला मिळेल. आता मैदानात नॉनस्ट्राईकला दिसतोय साऊथ पटेल जो संयमी क्रिकेट खेळतोय. फहदने त्याची साथ सोडली. स्ट्राईकला आहे समी. अनिकेत पॅडवर चेंडू आदळला. इथे धावबाद करण्याची संधी. फंबल घडलंय. इथे बाद कोण झाला असता जर चांगलं क्षेत्ररक्षण केलं असतं तर साऊथ पटेल बाद होण्याची संधी होती इथे. पण लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी होती चूक. एकेरी धाव लेग बायच्या स्वरूपात इथे मिळते वहूर संघाला. कल्पेशने खूप लॉंग मार्गदर्शन केले. इथं कानमंत्र दिलाय अनिकेतला कारण तो स्वतः यष्टीरक्षण करतोय. आपण पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजाला एक वेगळा यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळते. कल्पेशच्या वेळेस संदीप कदम सर यष्टीरक्षण करतायत पण राजेश घाडगेला इथे करतायत. अनिकेतला मात्र आता कल्पेश मार्गदर्शन करताना. यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी. डाव्या यष्टीच्या बाहेर भरकटला होता. बॅट विरकावली ती जोरात. बॅट आणि बॉलमध्ये खूप मोठं अंतर राहिलं. अर्थात बॅटला कडा जरी लागली असती तरी चौकार आला असता इथे कारण ऑन साईडला हा चेंडू होता म्हणून तुटून पडला होता साऊथ पटेल.
पण एकेरी धाव आली. अवांतर धावात अतिरिक्त धावाने एक धाव मिळते. धावसंख्या होते 28 धावा. 62 धावांचा पाठलाग करताना सौद पटेल जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत वहूरच्या सर्व आशा पल्लवीत आहेत. अनिकेत हाफ ट्रॅकर हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे पण क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्यावरून चेंडू सीमारेषा पार. षटकार. मिळतील 6 धावा. संजीवनी षटकार असेल वहूरसाठी. इथून मात्र धावा आता यायला सुरुवात होईल कारण धावा थांबल्या होत्या. 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ते लगातार 3 षटकार जर सौद पटेलने ठोकले तर असलम जनाब यांच्याकडून वा हेलिकॉप्टर उडवलाय. लगातारचा दुसरा षटकार आहे हा. आणखीन 2 पाहिजेत. हा पहिला सांगतायत ते. प्राइज आता आली आणि त्यांची इच्छा आहे. अनिकेत यावेळेस सनी आहे क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षण सनी कडून. एकेरी धाव जिथे होती तिथे 2 धावा. नुकसान काय पोलादपूरचं तर स्ट्राईक जाईल सौद पटेलकडे. सनीकडून होती चूक. या 2 धावांनी धावसंख्या पोहोचते 42 धावा. आणखीन 20 धावांची गरज आहे. 4 चेंडू या षटकातील झाले. 2 षटक अजून बाकी आहेत. अर्थात 14-20 असं समीकरण. अनिकेत आता दबाव दिसतोय तो खऱ्या अर्थाने अनिकेतवर, क्षेत्ररक्षकांवर. कारण सनीने एकच धाव होती तिथे 2 धावा दिल्या आणि सौद पुन्हा स्ट्राईकवर आलाय. अनिकेतच्या गोलंदाजीवर आक्रमण चढवले ते सौदनी. 2 षटकार आले होते लगातारचे. हा चांगला फटका. इथे झेल टिपणे गरजेचं होतं पण प्रयत्न चांगला केला. एकच धाव मिळेल इथे सौद पटेलला. अर्थात ती रणनीती लक्षात आली नाही संदीप कदम यांची. कारण अनिकेतलाच का 3रं षटक दिलं. 3ऱ्या षटकासाठी 3रा गोलंदाज का वापरला. अर्थात कल्पेशला जर हे षटक दिलं असतं जो महत्त्वाचा गोलंदाज होता. पण मला वाटतं राजेश घाडगेला 2 षटकं देण्याचा मानस आहे संदीप कदम यांचा. काय रणनीती आहे ती रणनीतीत त्यांना यश येते. वर्क प्लॅनमध्ये यश येते का त्यांच्या अंगलट येते हे सामना संपल्यानंतर लक्षात येईल. अनिकेत हा बॅटची कडा घेतली. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट. इथे मात्र झाली नाही. इथे मात्र बॅकअपला का आले नाहीत कोणी क्षेत्ररक्षक. अर्थात गोट्या खेळणे खूप गरजेचं होतं. लहानपणात जर गोट्या खेळल्या असत्या आणि प्रॉपर क्रिकेटमध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षणासाठी सुद्धा प्रॅक्टिस सेशनमध्ये स्टंप ठेवून एक स्टंप ठेवून डायरेक्ट हिट घेतलं जातात. IPLचे प्रॅक्टिस सेशन आपण पाहिलं, व्यावसायिक क्रिकेटरचे प्रॅक्टिस सेशन पाहिले तर आपल्याला तसं पाहायला मिळतं. पण ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्याला हे पाहायला मिळत नाही. धावसंख्या आहे 44 धावा, 62 धावा. आता 12 चेंडू आणि 18 धावांचं लक्ष इथे पार करावं लागेल. वहूर संघाला समीकरणं बदलतात. क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवर समीकरणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतो. 12 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण आहे वहूर संघाला. अर्थात ते दिसायला खूप इझी दिसतं, आसान दिसतं पण करायला खूप कठीण. 18 धावा पाहिजेत 2 षटकात. पण यांची इच्छा आहे की एका षटकात जर 3 षटका टोकून हा सामना विजय करून दिला तर त्यांच्याकडून 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सलामत यांच्याकडून. हा चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे अनिकेत चूक करणार नाही. डायरेक्ट हिट झाला असता तर बादी झाला असता. समी गोलंदाजीसाठी आलाय राजेश घाटके. निर्णायक षटक. अर्थात आपण टेनिस क्रिकेट नाही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतो 19वे षटक खूप महत्त्वाचं ठरलं जातं.
कॉम्बॉक्सच्या समोरून आपल्याला मुशीरबाई पाहायला मिळतील. टेम्पाला संघाचे सर्व हा चांगला लोअर फुलटॉस इथं पाहायला मिळाला. सनी आहे क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र त्याच्या चुकीला माफी नाहीये हे सनीला माहिती आहे. जर संदीप कदम सरांचा ओरडा त्याला खायचा नसेल तर त्याला माहिती आहे चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. सनी मात्र चूक करत नाही. एकेरीस धाव येते. पहिल्या 2 चेंडूवर राजेशने एकच धाव खर्ची घातली. धावा झाल्यात 46. बॅटची कडा घेतली. समीला परतावं लागेल. मैदान सोडावं लागेल. समी बॅक टू द बॉल. डीजेला मिळेल संधी. नऊ चेंडू आणि 16 धावा असं समीकरण आहे. आता येतोय मैदानात फहद बाबाजीला खेळावं लागेल. स्ट्राईक एंडला काय गोलंदाजी हाताळली इथे राजेश घाडगेने. जबरदस्त गोलंदाजी. अर्थात 3 चेंडू त्यांनी आतापर्यंत टाकले. 2च धावा दिल्या आणि समीसारख्या एका चांगल्या फलंदाजाला त्यांनी माघारी परतावं लागलं. पोलादपूर संघाला जर विजयाच्या समोर जायचं असेल, विजयाचा मार्ग सुकर करायचा असेल तर नॉस्ट्राईकला 18 नंबर जर्सी सौथ पटेलला लवकर त्याला माघारी पाठवावं लागेल. तरच त्यांचा मार्ग विजयाचा सुकर होऊ शकतो. अर्थात फहद बाबाजी सुद्धा चांगली फलंदाजी करतो. राजेश बॅटची कडा पुन्हा एकदा लगातारचा दुसरा गडी बाद करतोय इथे राजेश गाडगे ऑन हॅट्रिक. सौथ पटेलवर आता जास्त प्रेशर आहे, दबाव आहे. पण हा मानसिक दबाव तो घेणार नाही. त्याला माहिती आहे जे काही करायचं ते मला करायचं आहे. कारण स्वतःच्या हिमतीवर जग टाळ्या वाजवतं. गमतीवर तर जग सुद्धा टाळ्या वाजवतं. जे काही करायचं ते स्वतःच्या हिमतीवर करायचं असतं आणि सौथ पटेलला हे माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये जे परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य ज्याच्याकडे असतं ना, तो जग जिंकून पुढे सरकारण्याची जिद्द ठेवत असतो. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 5वा चेंडू घेऊन ऑन हॅट्रिक आहे. राजेश गाडगे हॅट्रिक करेल का? सरपंच तुडील मधली हॅट्रिक. बॅटची कडा लगातारचा पहिला हॅट्रिक इथे या तुडील सरपंच चषकातला राजेश गाडगे मॅन फ्रॉम पोलादपूर. डीजेला मिळेल संधी. घाडगेसाठी येते अंकुश पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज येते ती राजेश घाडगे साडी. स्वप्नील चोरगे यांच्याकडून सुद्धा 200 रुपये. काय जबरदस्त गोलंदाजी. 3 चेंडूत लगातार 3 गडी बाद केलेत. हॅट्रिकसाठी अब्दुल गफार देशमुख सरांकडून सुद्धा येतात. काय गोलंदाजी राजेश गाडगेची. फलंदाजांना निष्प्रभ ठरणारी गोलंदाजी तर राजेश गाडगेची. जबरदस्त गोलंदाजी. काय राजेश गाडगे गोलंदाजी करतोय. षटक संपतोय. ईशा काका यांच्याकडून सुद्धा राजेश गाडगेला येतात 100 रुपये. तब्बल हॅट्रिकसाठी राजेश गाडगेनी कमाई केली ती 1000 रुपयांची. 2 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केली. गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे राजेश गाडगे यासाठी. मॅन फ्रॉम पोलादपूर संदीप कदम सरांच्या तालमीत शिकलेला हा गोलंदाज. अर्थात 6 चेंडू
आणि धावा मात्र पाहिजे आहेत 16 धावा. अर्थात 12 चेंडू 18 होत्या. सलामत यांनी तर सांगितलं होतं की एकाच षटकात करा आणि 300 रुपयाचं कॅश प्राईज घेऊन जा. पण शेवटच्याही षटकात जर 16 धावा केल्या, 3 षटकार जर ठोकले सौद पटेलने, तर 300 रुपयाचं कॅश प्राईज त्याला सुद्धा मिळेल. आता 6-16 असं समीकरण आहे. गोलंदाजसाठी सूरज, यष्टीला चिपकून संदीप कदम सर, पंचांच्या डाव्या बाजूने सूरज. हा पहिला षटकार सौद पटेल तो सांगतोय मी मैदानात आहे, सामना अजून संपलेला नाहीये, डीजेला मिळेल संधी. केली तर सौद पटेलनी. स्लोवर वन, फसवा चेंडू होता, बोट फिरवली होती, यष्टीची जोरदार अपील. मात्र संदीप कदम यांनी तितका मोठा अपील केला नाही. त्यांना माहिती आहे की हा धाव यष्टीचित नाही आहे. निर्धाव चेंडू इथे येतोय. आता 4 चेंडू 10 धावा. पण सौदला माहिती आहे एक मोठा फटका मी विजयाच्या जवळ जाऊ शकतो, आणि सूरजला माहिती आहे सौद बाद झाला तर पोलादपूरला संधी आहे विजयाची. सौद 44 धावसंख्येवर खेळतोय, नाबाद 44 धावा. जबरदस्त फटकेबाजी इथं सौद पटेलची पाहायला मिळते. सूरज सौदच्या विरोधात. आणखीन एक चांगला फटका सनी आहे इथे. मात्र हिट विकेट आहे वाटतं. मैदानात काय घडलंय, सौद पटेल परततोय. काही होईल, सामना कोण जिंकेल माहिती नाही, पण सौद पटेलनी सगळ्यांची मनं जिंकली. एकदा सौद पटेलसाठी नक्की जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. 44 धावांची केली यावेळेस. मात्र हार्ड लक सौद पटेल, त्याचा पाय मात्र लागला तो यस्तीला. हिट विकेट इथं मिळालं ते सूरजला. सौद पटेल बॅक टू द पवेलियन. अर्थात 12 चेंडू 18 धावा असं समीकरण होतं. राजेश गाडगेनी जबरदस्त गोलंदाजी हाताळली. 6 चेंडू 16 या धावांवर राखलं. पण पहिल्या चेंडूवर सूरजवर आक्रमण चढवलं होतं, षटकार ठोकला होता सौद पटेलनी. नंतर मात्र निर्धाव चेंडू, आणि आता 3 चेंडू आणि 10 धावा. हा इथं मात्र रनअपमध्ये आपल्या बिघाड डेड बॉलचा इशारा येतोय. पुन्हा गोलंदाजी टाकावी लागेल ती सूरजला. 3 चेंडू 10 धावा. हा परफेक्ट यॉर्कर आपल्याच फॉलोथ्रू मध्ये. फेक मात्र इथे खराब केली सूरजने. खराब फेक. निर्धाव चेंडू. चूक होते सूरज कडून, तो माफी मागते. चांगली गोलंदाजी इथे सूरजच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. 6 चेंडू 16 धावा पाहिजे होत्या, आणि षटकार आल्यानंतर वाटलं 5 चेंडू 10 धावा सौद पटेल सहज करेल. पण चांगली गोलंदाजी. सूरजने आपला संयम टाकून दिला नाही. संदीप कदम यांनी आपली रणनीती सोडून टाकली नाही. क्षेत्ररक्षकांनी आपलं क्षेत्ररक्षणाचं चोख काम बजावलं, आणि विजयाच्या जवळ जाताना इथे पोलादपूर संघ दिसतोय. 2 चेंडू 10 धावा. पुन्हा रणनीती आखली जाते संदीप कदम सर आणि सूरजच्या माध्यमातून या फलंदाजासाठी. अदनान आहे स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला बिला. 2 चेंडू 10 धावा. क्षेत्ररक्षणात केलाय बदल. 2 चेंडू 10 धावा. आता क्षेत्ररक्षणात काय बदल झालाय तुम्हाला मी सांगेन की एखादी कट लागली आणि जर विकेटच्या मागे चौकार गेला तर निर्णायक होईल, म्हणून क्षेत्ररक्षक घेतलाय डीप फाईन लेगला. हा सुरेख गोलंदाजी, निर्धाव चेंडू, आणि सामना आता जातोय तो तब्बल पोलादपूरच्या जोडीमध्ये. कारण 10 धावा पाहिजेत. काय गोलंदाजी केले. 12 चेंडू 18 धावा. सनीच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगते की सामना पराभूत होणारा विजयाकडे आणलाय तो राजेश गाडगेने. हॅट्स ऑफ. राजेश गाडगेची हॅट्रिक यादगार राहिली पोलादपूरसाठी. सूरज 1 चेंडू 10 धावा. आताही कुठली चूक करायला तयार नाहीत संदीप कदम सर. आपल्याला पाहिजे आता मात्र विकेटच्या मागे गेलेत ते. हा मोठा फटका. षटकार आलाय पण दुःख नाही पोलादपूरला, कारण हा सामना जिंकलाय 3 धावांनी पोलादपूर संघाने.